अगं कधी उठलंस? माका वाटलं झोपलंस म्हणान. आणि हा काय सगळा झाला तुझा? कोंभो आरूच्या आधी उठलंस की काय? नाही गे, लवकरच जागी. काल रातच्या जर झाला त्याचा विचार करी होतीस ना? अगो माका पण वाईट वाटतं गो. ह्याने दत्ताक मारल्याने ना तेव्हा माका पण वाईट वाटला. पण हेंका कोण सांगतला? कधी कोणाचं ऐकलं नाही काय? आहोस आणि बायल म्हणान त्या दोघांच्यात मीच भरडला जातोय. दत्ताची बायल म्हणान तुका राग येना, तुका वाईट वाटना साहजिकच असा गो. पण विश्वास ठेव, जसं वेळ जायत ना तसा तसा सगळा व्यवस्थित होईल. आहे बसा आयसर पाठ घेऊन. अगं पण बसा. बरा घेते घेते घेते. घेवा. काय झाला? असं काय बघतास? अगो कित्येक वर्षान कोणीतरी माझ्या हातात सकाळी सकाळी अशी चाय दिल्या ना. नाहीतर काय, सकाळी उठा राब राब राबा आणि रात्री झोपताना उद्या काय हेच विचार करा. एवढाच कायता. हा पण त्याच्याबद्दल तक्रार नाही माझी. पण असो दिवस येत ना त्याची मी वाट बघी होते. तो इलो माझ्या सुनेमुळे इलो. आता यो दिवस रोज येईल. अगं सरिता तुका सांगते मी, म्हणजे लगीन होऊन मी या घरात इलय ना तेव्हा ना ऐकला होता यांची आहोस लय खडूस असा. सगळ्यांनी मका घाबरवल्यानी. मग लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जाग नाही येली तर म्हणान रात्रभर मी झोपाकच नाही, जाग्याच राहले. पाटपटी नाहून रांदूक लागले. अगो रात्रभर डोळ्यात डोळो नाही. मग रांता रांता पेंगत होते मी. तेव्हा माझी सासू येली. मका स्वतःच्या हाताने कपासून चाय दिल्यानी. आणि काय म्हणाली माहित आहे? आणि म्हणाली औशीकडे असा सकाळी सकाळी उठा होतस काय? मग सासूच्या भीतीने त्या कुठलंच लवकर स्वतःची झोप मोड करून. तेव्हा मला कळला सासू नाही हाऊस तसा ती खडूस होती, पण माझ्यासाठी नाही, तुझ्या सासऱ्यांसाठी. माझ्या सासू सासऱ्यान कधी औषधाची आठवण होऊक दिल्यान नाही गो मका. घे बाय. अगो तुका माहेर जाऊचं असला ना तर जाऊन ये. आहे तू असताना मका खय माझ्या औशीची आठवण येता. आता ह्याच माझा माया. आहे अरे दत्ता तू बाहेर किती उभो ये भुतुरे बसायचं. हा देते देते. बस. अरे घे ना, घे चाय घे.
चांगली झाली आहे. साखर देऊ का वाज? नको. कशी झाली आहे चाय? आहे मी येते. काय गो इंदू, कसा आहेस? बराच असशील. सगळा मिळता ना. जिलाचा लगीन पण झाला. आता काय आराम करत असशील. तुका काय आमच्याकडे येऊक मिळणार नाही ना. लग्नाच्या दिवशी काय ती वरात घेऊन घराकडे येईलास तेवढाच. नाहीतर आमच्या गरिबांकडे तुमचे पाय कित्या लागतील. म्हणून आम्ही इलाव. हो शोभा, ही सगळी आपली असत. आहे दार कित्याक बंद केले नी? काय गो इंदू, काय घेऊन जाऊक नाही लाव. जा काय हा ना ता तुमकाच फळून दे. काय रे पांडू, दार बंद केल्याने? वय तर बघ कशी वागतात ती. यांच्यापेक्षा तूच शानो असस. शानू वय रे माझ्या बाबा, तूच शानो असस. आहे दार किती लावलं? बाहेर वच्छी इल्या. किती त्याच्या तोंडाक लागायचा? तू दार उघड, मी बघताय काय ता. थांब दत्ता, उगाच क्लेश नको. आता हैतो किलेस ना कायमचो संपवचो लागतलो. आता तू काय करतलस? आहे लय झालेला सायन्सचा. अरे पण अगो, आता ह्या किती आणलंस? बाजूकराव म्हणजे कळात किती आणलंय ता. छाया बाजूक ठेवता. दत्ता हिका बाजूकरावाक सांग. अगं येण्यासारखं काय करू नको. दत्ता तुका जर औशीची काळजी असत ना तर हिका बाजूकरावाक सांग. ही जर मध्ये इली ना तर मगे माका कोणी बोलायचं नाही. काय करतलस? माझ्या मानगुडीवरसून फिरवतलस? त्या मांगरावरच्या भूतांच्या मानेवरसून फिरायतलय. आणि तू जर मध्ये इलास ना तर फिरव फिरव, माझ्या मानगुडीवरसून फिरव. ह्या सगळ्या बघण्यापेक्षा डोळं तरी झाकतंय. काप काप ये. माझं डोळं. आहे. काप काप माझं डोळं. बाजूक रो लागत तो. अरे पण दत्ता हिका खूळ लागलेला हा. तेंका वाचवता बघता. आहे वाजव आणखी मोठ्या वाजव. आहे गप राहून काही होऊच नाही. खरंच कोयतो घालू खया. एवढा कळताना मग हैतोच कोयतो त्यांच्या टारक्यात घाल. नको छाया इंदू, असं काय करू नको. उगाच काहीतरी भलता सलता होय. मग काय तू जातच बोला त्यांच्या वांगडा. गोंजारतालच त्यांका घाबरवायचा सर. आहे बाजूक रो. थांब रे बाबा, मी बघते. उघडल्याने दरवाजा उघडल्याने हे खुळ्या निघाय ना, नाहीतर रागवले. दत्ता भाऊ रागवलेत ना. दत्ता दत्ता थांब, माझी शपथ आहे तुका. काय गो, काय झाला? किती येलास आहे सर? सून खाया तुझी. सरिता, हो सरिता. किती वया तुका सरिता? अगो असा काय करतोस? तुम्ही माणसांका टाकलास पण त्यांना नाही. रोज येणं जाणं असता घरात. आज इला नाही म्हणान म्हटला काय झाला. आमच्याकडे येता म्हणान त्याचा काय केलास का काय म्हणून बघू गेलोय. हा काय आता? अगो काय बोलतोस? तुका काय कळतं काय? माझी सून किती तुझ्या घरात पाय ठेवीत? आम्ही काय खोटा बोलताव काय? होय. ह्या बघ, ह्या घराचा चांगला चाललेला तुमका बघवला नाही.
आता माझ्या सुनेवर बोट ठेवतास? चल निघायसून. आम्ही काय राहूक नाही लाव, सरिताक बघू की लाव. जिता हाय की नाही एवढाच बघू की लाव, नाहीतर आमच्याकडे येता म्हणून मारून टाकशाल त्याका. चल गो शोभा. आहे थांबा. सरिता, गो सरिता, गीता अशी तर ये गो घराकडे. चलाय. सरिता उभ्या नको हा. अगो त्यांचा काय ऐकतोस तू? आमचा काय तुझ्यावर विश्वास नाही हा. थांबाय. तुझा काय आता? माझा काय नाही. जा काय असा ना का ह्या तुझ्या सुनेचा असा. ऐकलंच नाही मांगरावरची भूता काय म्हणा होती ती? ऐकलंय बाय, सगळं ऐकलंय. मग एकदा ह्याका पण विचारून घे. त्यांचं ऐकून तू ह्याच्यावर संशय घेतोस? एकदा विचारून घे, काय त्या खरा खोटा होऊन जाऊन देत. काय गो कापतस की त्या? ती भूता म्हणा होती ती खरा असा? छाया ह्यो विषय बंद. किती विषय नको? हायता त्यांच्या घरात जाता आणि तू विषय नको म्हणतस? अगो संसार मोडून बघतात ते, त्यांच्याकडे काय लक्ष देतस तू? आणि त्यांचा खरा असला तर काय काय करता ती वच्छी? देव देवस्की करता आपल्या घरात. अगो पण त्याचा काय संबंध? त्याचा काय संबंध? मग हे हायता इल्यापासूनच घरात उदी आणि बाकीच्या वस्तू कशा येतात? आणि घरातल्या वस्तू पण गायब होतात ना? तुझी माळ पण गेली ना? सांग बघया, माहित असा खैसर गेली तुझी माळ? आय मी माळ नाही घेतलंय. जा काय असा तर नारळावर हात ठेवून खरा खोटा सांगशील. जर तू काय केलंच नाही तर तुका भियाचा किती कारण? चल हे नारळावर हात. अगो ह्या सगळा कित्या? ह्या घरात सगळा मिळतात एका. पण आता खरा कायता होऊकच होया. आहे सरिताने काय केलं नसत तर ते काय घाबरायची गरज नाही. चल गो. अरे ताईनो सोडा मला. अगं, छाया गप. आय गपराव. सोडते. काय का खरा खोटा कळू काय? चल चल म्हणलं ना. असं काय करतेस? आता तर मी तुका सोडूच आहेस नाही. छाया काय करतेस? किती त्या पोराची हाल करतेस? सोडते का? तुका लय पुळको येता ना त्याचो? हा ता काय असा ना ता समोर येत मगे काय करशील? गो राव समोर ठेव नारळावर हात आणि सांग सगळा खरा काय ता. सांग म्हणताय ना? राव म्हणलाय ना? छाया माका मारलंस ह्याच्यासाठी? ह्याचा खरा रूप समोर येत ना मग हे काय करशील? आता तर मी गप रवाच आहेस नाही. ह्यानी जर काय केलं नाही ना तर ह्याका कशाची भीती असा? दत्ता हे का सांगून ठेवा, नाही तर ह्याच्या नरडीचं घोट घेईन मी. लोकांचा पोर घरात येला त्याच्या शेटंबरा नाही होक देऊच आहे मी. आहे थांब तर जा असात होयत. सरिताचा दोष नसत ना तर त्या काय घाबरत नको. होय आणि लक्षात ठेव, नारळावर हात ठेवून जर या घरची सून खोटा बोलली ना तर या घराचा काय भला होऊचा नाही. दत्ता ठेव देवा समोर नारळ. दत्ता गो बघतस काय? ठेव नारळावर हात आणि सांग खरा खरा तू आईची माळ घेतलाच नाही म्हणान? खरंच मी आईची
आईची माळ नाही घेतलं. झाला तुझं समाधान? गे हैता फक्त माळेचा झालेला असा. वच्ची काय सांगा होती त्याचा खरा खोटा होक नको. वच्ची सांगा होती ना की हैता त्यांच्या घराकडे जाता म्हणा. गो नारळावर तसंच हात ठेव आणि सांग की का तू वच्चीच्या घराकडे जाय होतास की नाही. सांग खरा खरा काय त्या. सांगो सांग, हो दे याचं समाधान. वय मी जाय होते त्यांच्या घराकडे. पण मला खरंच माहिती नव्हतं की ती अशी असतात. ह्या घराचा वाटोळा करू जाते का. माका फसायला नाही त्यांनी. माका म्हणाले की आपल्या घराचा भला करूचा म्हणून तुका उपाय सांगतोय. मी त्यांच्याच सांगण्यावर ना ह्या घरात काय ना काय वस्तू आणून ठेवलंय. त्या दिवशी तो इडो मग अण्णांच्या अंतरुणाखाली उडीत मीच ठेवलंय सगळा. मग फसवला नाही त्याने आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी ना या घराच्या भल्यासाठीच केलं या सगळा. हाय माका माफ करा. हो घराच्या भल्याचा विचार केलास. घराच्या भल्याचा विचार केलं असतंस तर घराचा वाटोळा करणाऱ्या माणसांच्या घरात गेलं नसतंस. दत्ता ज्या माणसांची तोंडा पण बघूची नाही अशा माणसांच्या घरात गेला हायता. आता काय करशीत रे. हा माका तर वाटता ह्या खोटाच बोलता. माळ हेनीच घेतल्या ना. नाही आय मी माळ नाही घेऊ. मी खरं सांगतोय माझ्याकडनं चूक झाली. थांब दत्ता. आय चुकला माझा. आय मग माफ कर. मी पाया पडते तुझ्या. पण मी जा काय केलेलं तर घराच्या भल्यासाठी केलं. दत्ता अहो, ऐका. तसं ऐक तरी दत्ता. अहो 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 असं करू नको. माझी चूक झाली. माफ करा माका. हे का या घरात खाऊक मिळणार नाही म्हणून त्यांच्याकडे गेला शेण खाऊक. ह्या गो प्रभू दत्ता सोडते का. आहे सगळा सहन केलं असतंय. अण्णांनी माझी इच्छा नसताना ह्याच्या वांगडा लगीन लावून दिला. केला ना लगीन. संसार करून तयार झाले ह्या घरासाठी. पण ह्या घराच्या वाईटावर ह्या उठला. ह्या घरात जागा नाही. निघायचून या घराच्या वाईटावर नाही उठले मी. खरं सांगतोय या घराचा चांगलाच विचार केलाय. म्हणून वच्चीकडे गेला होतस. काय ना काय घरात आणून ठेवलंस. अरे ह्या सगळा त्यांनी करवलेला हा. ह्या काय दूध खुळा असा काय ह्यांना डोक्या खाण टाकला. जाती करवून घेते त्याच्याकडे सून. चल निघ. निघ. अहो मी माफी मागते. असं नको करू. माळ ह्यांना चोरली असतली. तू त्यांनी सांगितल्यांना त्यांना नाही घेतलंय म्हणा. खोटा बोलता. नाही आईची माळ मी नाही घेऊ. माका घराबाहेर नको काढू. बाहेर हो. चल बाहेर हो. अहो असं काय करतास. आईची माळ खरं माका नाही माहिती. आईच्या घराची माळ मी नाही घेऊ. खरं सांगतोय. तुम्ही तरी सांगाय का. घरातल्या सुने घरातून बाहेर काढता. अहो बोला काहीतरी तुम्ही. अण्णांनो, मी पाया पडते तुमच्या. मग घरातून बाहेर नको काढू. अहो सांगा ना दत्ता. आहे आता कोणी सांगून काय होणारच नाही. हा नको नको ना. मग घरातून बाहेर नको काढू. चल बाहेर. ऐका ना. चल बाहेर हो. अहो, ऐका ना.
आहे त्याची जागा तर या घरात नाही हा. आहे चूक झाली माझी. आता दरवाजा उघड. आहे आहे मी घराच्या चांगल्यासाठी केलंय सगळं. बघू फसवलं नाही त्या लोकांनी. अहो, मी मार काय घेतलंय खरं सांगतोय. दारुगडाला दारुगडा दारुगडाला